अगं प्रत्येकाच्या नावाचं पाकिट केले ना, त्याच्यात त्याच्या नावाचं पत्र आणि राखी टाक, नाही तर ह्याचं पत्र त्याला आणि त्याचं पत्र याला होऊन जाईल. आई दरवर्षी मीच भरते ना, करेन मी व्यवस्थित. माझा बंडू दादा मी लहान असताना मला शेतावर घेऊन जायचा आणि जरा पाय दुखते म्हणाले ना की लगेच कोकरू करून पाठीवर घ्यायचा. आणि राजू दादा त्याचं तर सांगूच नकोस, काकूंनी दिलेला खाऊ त्याने कधी एकट्याने खाल्ला नाही. माझा वाटा पहिल्यांदा बाजूला. आई तुम्ही राखी पोस्टाने पाठवण्यापेक्षा तुम्ही त्यांना इथेच का नाही बोलावून घेत? दोघांची भेटही होईल आणि तुम्हाला दोघांना बरंही वाटेल ना. अगं सगळे आता त्यांच्या त्यांच्या कामात बिझी असतात, वेळ नसतो ग. पण एका पत्रावर आठवणींनी ओवाळणी पाठवतात. आजी राजू आजोबा म्हणजे तेच ना, 21 रुपये पाठवतात. हो ग तेच ते. एक सांगू मयू, अगं किती ओवाळणी पाठवतात हे महत्वाचं नाही, प्रेमाने आठवणीने पाठवतात ना हे महत्वाचं. आजो मग त्या सगळ्या पैशाने तुम्हाला कुल्फी तरी घेत जा ना. ते पैसे मी तसेच डायरीत ठेवते, यावर्षी पण तसेच ठेवणार. काय ग? व्यवस्थित लाव तिकडे कुहू. दमलेच. अरे मामा आला, बस मी कॉफी आणते तुमच्यासाठी. खूप चल घे. काय ग डॉक्टर काय म्हणाले? सगळं ठीक आहे ना? बाळाची वाढ वगैरे व्यवस्थित होते ना? काही नाही ग, सगळं ठीक आहे. बेबीची ग्रोथ पण अगदी व्यवस्थित होतीये, रिपोर्ट्स पण नॉर्मल आहेत, सगळं अगदी ओके असंच म्हणाले. हे ऐक माझं, ते रिपोर्ट मला दाखवा आधी. हॉस्पिटल पासून हिला सांगतोय मला रिपोर्ट दाखव, पण नाही, आमच्या मागण्या काही संपत नाहीत. हे घे. शिल्पी पुढच्या वेळेला मी पण तुझ्या बरोबर येणार हं. मला तुझ्या एक्सरसाइज त्याच्यानंतर तुझं डाएट सगळं लिहून घ्यायचंय, कळलं? हो चालेल, ये ना ग, काहीच प्रॉब्लेम नाही. शिल्पी, तुला डॉक्टर काय म्हणाले की बाळाचं सगळं ओके, रिपोर्ट नॉर्मल आहेत म्हणून? हो ऑफकोर्स असंच म्हणाले होते. काय झालंय? शिल्पी रिपोर्ट नॉर्मल नाही आहेत, त्यात प्रॉब्लेम आहे. व्हॉट? कसं शक्य आहे हे? डॉक्टरांनी मला स्वतः सांगितलं की रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, बेबीची ग्रोथ व्यवस्थित आहे, सगळं ओके, सगळं नॉर्मल, सगळं छान आहे. आणि असं कसं काय म्हणजे? शिल्पी यात लिहिले बाळाची ग्रोथ नीट होत नाहीये. बघू. त्याच्या बर्थ डिफेक्टची सुद्धा पॉसिबिलिटी आहे. असं सगळं असताना डॉक्टर बोलू कसे शकतात की सगळं नीट आहे म्हणून? मला काही कळतच नाहीये. मला डॉक्टरांनी सरळ सरळ तोंडावर सगळं सांगितलं की सगळं ओके. हे कसं शक्य आहे मग? काय होतं शिल्पी? काय झालं ग? सावकाश ताई, खरं तर ना मी हॉस्पिटलमध्ये हे रिपोर्ट बघायला हवे होते. त्या बॉटबॉयने मला रिपोर्ट दिले ना, तेव्हाच कळलं असतं ना, तर मी तेव्हाच डॉक्टरांना भेटलो असतो. शिल्पी बरं वाटतंय का? शिल्पी इथे एवढे प्रॉब्लेम असताना आपण काय करत होतो? आपण आईस्क्रीम खात होतो. मला काय माहिती विद्युत, असं सगळं असेल. मी सांगतेय ना तुला, डॉक्टरांनी मला असं सांगितलं अरे लिटरली की सगळं ठीक आहे. मग मी तरी हे प्रेशर तुला का देणार? आणि मी खोटं बोलते असं वाटतंय का तुला? शिल्पी तुला आहे ना कुठच्याही गोष्टीचा सिरियसनेसच नाहीये. असं नाहीये विद्युत, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अगं मग काय, एकतर सोनोग्राफीसाठी तुम्हाला आत घेऊन नाही गेली, डॉक्टरांनी सुद्धा मला आत नाही घेतलं. आता त्यात माझा काय दोष आहे बरं? अगं आपल्या बाळाला काय झालं तर कसं करायचं आपण? एक मिनिट, काय चाललंय तुमच्या दोघांचं? हे बघ विद्युत, शिल्पीची ज्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालली आहे त्या चांगल्या डॉक्टर आहेत, आणि जर काही प्रॉब्लेम असला असता तर त्यांनी तुम्हाला बोलावलं असतं, बसवलं असतं आणि काहीतरी सांगितलं असतं ना. तसं काहीच केलं नाही ना. हे बघ, हे आपण इथे सगळं डिस्कस करण्यापेक्षा ना आपण डॉक्टरांना जाऊन आता भेटूया. शी इज राईट. आपण हे बोलण्यात वेळ नको घालूया, आपण डॉक्टरांना जाऊन भेटूया. चल. नीट ठेवायला पाहिजे. मी पण येते तुमच्या बरोबर. याचं एन्व्हलप कुठे ते पण घे. हा चल चल वहिनी. सोनोग्राफीमध्ये काहीच प्रॉब्लेम दिसला नाही, म्हणून मी शिल्पीला सरळ घरी जा सांगितलं. अहो पण मॅडम, रिपोर्टमध्ये इतके प्रॉब्लेम कसे आले? मी तर सगळे नॉर्मल असल्याचे रिपोर्ट्स पुढे पाठवले होते. हे बघा, हेच रिपोर्ट आहेत ना ते?
नाही, हे शिल्पीचे रिपोर्ट्स नाही आहेत. शिल्पीचे रिपोर्ट सगळे नॉर्मल होते. हे तुम्हाला कोणी दिलेत? डॉक्टर, तुमच्याच वॉर्ड बॉयने हे रिपोर्ट मला दिले. ते बघा ना, शिल्पीचं नाव सुद्धा आहे त्यावर. तुम्हाला रिपोर्ट्स मेलवर आले असतील ना, तुम्ही मेल चेक केला का? आम्ही आधी मेल पाठवतो, त्याच्यानंतर आम्ही डिजिटल हार्ड कॉपी देतो. तुम्ही मेल चेक केलात? शिल्पी चेक कर मेल. हां, मेल आला असणार. येस, मेलवरती तर असं लिहिलंय की सगळं नॉर्मल आहे म्हणून. तेच तर मी सांगते, शिल्पीचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, तर आमच्याकडे जे रिपोर्ट्स आले ते कोणाचे आहेत? या रिपोर्ट्सवरच्या तर सह्या पण माझ्या नाही आहेत. काहीतरी इश्यू आहे. पेशंट्स एवढ्या विश्वासाने आमच्याकडे येतात आणि त्यांच्याकडे असे जर चुकीचे रिपोर्ट जात असतील तर हे बरोबर नाहीये. मी याची सिरियसली चौकशी करीन. आमच्या हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत असं कधीच घडलं नाहीये. डॉक्टर, रिपोर्ट खरंच नॉर्मल आहेत ना? हो हो, तुम्ही निर्धास्त राहा. ती अगदी नॉर्मल आहे. पण तुमची खात्री करण्यासाठी आपण परत एकदा सोनोग्राफी करूया. या वेळेला तुम्ही आतमध्ये या. ठीक आहे? येस डॉक्टर. चला या. तुम्ही जाऊन या, मी थांबते. हे असं कसं झालं असेल? पण रिपोर्टवर तर शिल्पीचंच नाव आहे. हे नक्की कोणीतरी मुद्दाम केलं. तू काळजी घे, मी निघतो. ताई, ऐक ना, 2 मिनिटं थांब, जरा बोलायचंय तुझ्याशी. ऐका ना, तुम्ही बोला ना. मला खूप दमल्यासारखं झालंय. मी जरा वर जाऊन पडते. मी येऊ का तुला सोडायला? नाही नाही नाही, जाते मी. बोला तुम्ही. ठीक, काळजी घे. विद्युत, ऐक ना, मला ना हा सगळा जरा गोंधळच वाटतोय. डॉक्टर काय म्हणाल्या की शिल्पीचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. मग हा रिपोर्ट तुमच्याकडे कुठून आला? तुला नक्की काय म्हणायचंय? हे सगळं कुणीतरी मुद्दामून करतंय. मुद्दामून? जर तुला काय वाटतंय ना, तर मला पण जाणून घ्यायला आवडेल की हे कोण करतंय. म्हणजे बघ ना, टेंडरचा घोळ, त्याच्यानंतर हा सोनोग्राफीचा घोळ, दोन्ही शिल्पीशी कनेक्टेड आहेत. आणि मला असं वाटतं या दोन्ही गोष्टींचं ना एकमेकांशी काहीतरी कनेक्शन आहे. पण ताई, असं कोण आणि का करेल ग? कदाचित कुणाला तरी शिल्पीला त्रास द्यायचा असेल म्हणून. त्रास म्हणजे? हे बघ, ते मलाही माहित नाही. बरं, एक काम कर, तू उद्या घरी येतोच आहेस ना, राखी पौर्णिमा येतं. मग आपण ना नंतर सविस्तर बोलूया. आणि येते वेळी माई अप्पाला घेऊन ये. पण हा, त्यांना ह्यातलं काहीही सांगू नको, उगाच काळजी करत बसतील. आणि संजूलाही आण, मी जेवणाचं करेन सर. तेव्हा मी आधी सकाळी इथे ये आणि मग कोर्टात जाईन. आणि जेवणाचं वगैरे तू काय करत बसू नकोस. ऑलरेडी ते पार्लर आणि कॉलेज हँडल करताना तुझी खूप दगदग होते. उद्या रक्षाबंधन आहे, तुला असंच पाठवणार आहे का मी? बरं बाई, ठीक आहे ठीक आहे, उद्या बोलू आपण. चालेल, तू जा व्यवस्थित. बाय. त्या व्यक्तीचा लवकरात लवकर मला शोध घ्यावा लागेल. आई, तुला वाटत होतं ना राखी कशी रेडी होणार? झाली सुद्धा रेडी. अरे वा, पण तू संजूला काही घेणार होतीस, ते घेतलंस का? 4 दुकानं फिरले ना, तेव्हा मिळालं गिफ्ट. ए काय ग मयू, मी जेव्हा तुला विचारलं तेव्हा मला म्हणालीस की एकाच दुकानात जाणार, पटकन गिफ्ट सिलेक्ट करणार आणि येणार. म्हणून मी माझी लिस्ट पण दिली नाही तुला. आता 4 दुकानं फिरलीस, माझ्या लिस्टचं काम झालं असतं की नाही? अगं तसंच करणार होते मी, पण आयत्या वेळी ठरलं. पण मी तुला कॉल केलेला, स्विच ऑफ होता फोन तुझा. हो ग, माझ्या फोनला काय झालं काही कळतच नाही. एकतर पटकन बॅटरी ड्रेन होते आणि स्विच ऑफच होतोय, काय कळतच नाहीये. एवढं काय अगदी जुनाही झालेलं नाहीये फोन. खरं तर काय झालंय काय माहिती. अगं, सायलेंटवर ठेवला असेल ना तू, म्हणून झालं असेल. नाही ग, माझा फोन सायलेंटवर नसतोच, बऱ्याचदा रिंगिंगवरच असतो. खरं तर चुकून सेटिंग वगैरे चेंज झालं होतं का? नाही, असं काहीच केलेलं नाहीये. पण काय झालंय काहीच कळत नाहीये. मी म्हंटल ना, फोन जुना पण नाहीये. Daisy they mobile which एक
ऐप डाउनलोड कर, आई स्टॉक। उस दिन तुझे सारी खबर मिलेगी, तेरी डेजी किथे जांदी है, किसके साथ गल्ला कर दिए, सब खबर तेन मिलेगी। और तो और तू उस दिन मैसेज भी रीड कर सकता है। दलजीत, अशा प्रकारचं खरंच ॲप असतं का रे? अरे अश्विनी, अब टेक्नोलॉजी अपडेट हो गई है और एआई की वजह से तो सब आसान हो गया है। हाँ हाँ, थोड़े दिन के बाद मोबाइल की बैटरी थोड़ी ड्रेन हो जाएगी। शिल्पी, एक काम कर, तुला याच्यानंतर जर फोन करायचा असेल ना तर माझ्या फोनवरनं करायचा. हां, का ग? सांगते नंतर, माझ्या फोनवरनं कर फोन. ठीक आहे. आधी मी बनवणार, माझी डिश सोपी आहे आणि सगळं रेडी पण आहे. मयू, मला आधी खीर करून घेऊ देत. विद्युत मामाला ना माझ्या हातची खीर आवडते. मला फार वेळ लागणार नाही आणि खूप कामं सुद्धा आहेत बाळा. ए, तुम्ही दोघे थांबा जरा. मला पण दादासाठी काहीतरी बनवायचंय. मलाही वेळ लागेल. मला दायफुकू बनवायचंय. काय फू? दायफुकू. दायफुकू. मयू, ए, व्हॉट इज दिस? हसू नकोस यार. दायफुकू इट्स अ जॅपनीज डिश. त्यांच्याकडे ती न्यू इयरला करतात. त्याचा अर्थ ग्रेट लक असा असतो आणि मला पण दादाला ग्रेट लक द्यायचंय, म्हणून मला सुरू करायची ती डिश आणि त्याला वेळ लागणार आहे. सो प्लीज लेट मी स्टार्ट. ओके? आत्या नाही यार, मला संजूसाठी आधी कस्टर्ड बनवू दे, कारण ते ना सेट व्हायला टाइम लागणार आहे. मी पटकन करते. हे बघ, तुम्ही दोघींना लवकर काय ते ठरवा. मला याच्यानंतर स्वयंपाक सुद्धा करायचा आणि मी सांगितलं ना माझी बरीच महत्वाची कामं आहेत म्हणून. बरं बरं, ठीक आहे. मी फार वेळ लावणार नाही. आधी मला सुरू करू द्या प्लीज प्लीज. प्लीज ना ए यार, प्लीज प्लीज यार. अगं, मला काय करू दे. सणाच्या दिवशी गोंधळ चाललाय. चला आवरा लवकर लवकर. हे बघा, तुमच्या तिघींच्या नावाच्या चिठ्ठ्या टाका. त्यातली एक चिठ्ठी मी उचलेन. जिचं नाव येईल ती पहिलं करेल. मला काय चालेल, घे लवकर कर. काय आहे? मला माहितीये माझंच नाव येणार. हे घ्या. हा, चला उचला. ए, दूध दूध दूध. गेस व्हॉट? मयुरी आलाय. बघू जरा. अरे यार. ठीक आहे मयुरी, आता तुला फक्त 15 मिनिटं मिळतील. तेवढ्यात तुझं आवरून घे. त्या दोघींना नंतर करायचंय. हा, पटापट आवरा. मला पण तयार व्हायचंय. आले मी. आवरा लवकर. शिल्पी, ऐक ना, मयू कस्टर्ड करते तोपर्यंत तू जरा माझ्यावर बाहेर येतेस का? का ग? अगं सांगते, एक काम आहे. आणि मोबाईल तुझं कुठे आहे? हॉलमध्ये. बरं, चल लवकर. ऐक ना, या फोनवरनं फोन लाव. अगं पण कुणाचा नंबर आहे हा? अगं, आत्ता ना मी सांगते तसं कर. मी तुला ह्या सगळ्या गोष्टी ना नंतर एक्सप्लेन करते. खरंच प्लीज लाव ना फोन. ओके. हॅलो, उचलला फोन. त्यांना सांग बिझनेस संदर्भात विचारायचंय म्हणून. हॅलो. हा, मी शिल्पी वाघमारे बोलतेय. मला जरा तुमच्याशी बिझनेसच्या संदर्भात बोलायचं होतं. हा बोला ना. मग कधी येते माल घेऊन? माल कधी घेऊन येत आहे असं विचारताय? आम्ही घ्यायला येतो सांग. तसं नाही. ऐका, आम्हाला ऍक्च्युली तुमच्याकडचा सगळा माल विकत घ्यायचा आहे. सगळा माल? कशाला? हो, आम्हाला आमचा बिझनेस वाढवायचा आहे ना. आम्हाला गरज आहे त्याची, म्हणून. ऑल्सो तुम्हाला आमच्यासोबत बिझनेसमध्ये पार्टनरशिप करायला आवडेल का? तुम्ही काय बोलताय काहीच कळत नाही. आधी बोलताय सगळा माल विकत घ्यायचा, नंतर बोलताय बिझनेस पार्टनर बनायचं. अहो, माझ्याकडला सगळा माल. हॅलो हॅलो. वहिनी, हा काय प्रकार आहे सगळा? मला काही कळत नाही. तू काय करायला लावतेस मला? आणि कोण होता हा माणूस? हे बघ, तुला सगळं सांगते. माझा अंदाज जर बरोबर निघाला तर संध्याकाळी ती व्यक्ती नक्की भेटेल. सगळं करते ना तुला एक्सप्लेन. हा, चल जा मग. सर, एक नवीन माहिती मिळाली. बोल. सर, ते एका नवीन डीलवर काम करतात. व्हॉट?
कोण आहे हा नवीन डीलर? तू व्यवस्थित माहिती दे मला. सर हे ते डील्स. ही काय माहिती आहे? अर्धवट माहिती आहे सगळी. याच्यावर फक्त एक कॉन्टॅक्ट नंबर आहे, बाकी काही नाही आहे. आणि कसली डील आहे ही हेही कळत नाहीये. आणि कोण आहे हा नवीन डीलर? मला ह्या सगळ्याची माहिती हवी आहे. तुला अर्धवट माहिती काढण्याचे पैसे देत नाही मी. व्यवस्थित इन्फॉर्मेशन काढून दे तू मला. सॉरी सर, मी काढतो माहिती. नको, काही गरज नाहीये त्याची. पाहिली मी तू काय माहिती काढून देतोयस ती. निघ इकडून, माझं मी बघून घेईन. हॅलो. आता संजू संजू चल. अच्छा, मयू दीदी का कुहू अगोदर? ये मयू. ही बघ तुझ्या. अगं आई बघ ना केवढं मोठं गिफ्ट आहे. संजू काय आहे? अरे केवढं मोठं गिफ्ट. मी गुरुला तेवढं मिस करतो ना, मी तेवढं मोठं गिफ्ट आणलंय. कुहू संजूला दे. आई पण मला सांग, रक्षाबंधनला भाऊ बहिणीला गिफ्ट देतो ना, मग मी कशाला त्याला दिलं? अगं वेडाबाई, रक्षाबंधन गिफ्ट देण्यासाठी नसतं, बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असतं. अगं आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी गिफ्ट द्यायचं असतं, कळलं? तसंच प्रेम व्यक्त करण्यासाठी गिफ्ट घ्यायचं पण असतं. सो दादा मला तुझ्याकडनं काहीतरी स्पेशल हवंय हा, लक्षात ठेव. बरं ताई, हे तुझं गिफ्ट. विद्युत अरे किती वेळा सांगितलंय, तू लहान आहेस ना माझ्यापेक्षा, मग मला कसलं गिफ्ट देतोयस तू? तू किती नाही म्हणालीस ना तरी मी तुला गिफ्ट देणार. तो हक्क आहे माझा. हा दरवर्षीचा संवाद आहे, आम्हाला अगदी तोंडपाठ झालाय. हो ना मयू? हो. हे तुझ्यासाठी. विद्युत अरे मला शिल्पीनेच सांगितलं की विद्युतसाठी हे घे म्हणून. शिल्पी, तुला मी ना दरवर्षी सांगतो, पण तू. अरे असं काय करतो? लग्न झाल्यापासून ना मी तिला दरवर्षी विचारते की मी विद्युतसाठी काय घेऊ. अगं चला आपण तिघींनी एवढे कष्ट घेऊन आपल्या आपल्या भावांसाठी स्वीट डिश केली आहे ना, आणूया आपण. हो हो चला चला. आलोच आम्ही. संजू तुझ्यासाठी कस्टर्ड. आई तुम्हाला. हे घे, माझा पदार्थ आहे दायफुकू. कसलं कुकू? बाबा सायफुकू. ए सायफुकू नाही ग, दायफुकू. अरे देवा, याला आता बंधुप्रेम म्हणायचं की तू शिक्षा करतेस त्याला? अहो काय बाबा हे, तुम्ही नका डिंगल करू माझी. तेच तर कर. ताई, बाय द वे खीर एकदम अप्रतिम झाली हा. मला जाताना डब्यात दे, मी संध्याकाळी स्वीट डिश म्हणून खाणार आहे. हो अरे देईन मी तुला, डब्यातही देईन. आणि कुकू आपला शिल्पी, हे तुझा हाय हुकू मस्त झालाय. माझ्या ठेव पण ठेव, मी संध्याकाळी जाईन. अशी नसते हा कॉम्प्लिमेंट दादा, अजिबात अशी नसते. मम्मी मला कस्टर्ड संपलंय, मला रायफुकू पाहिजे. बघितलं, याचंच फक्त माझ्यावरती प्रेम आहे. ह्यानी करेक्ट नाव घेतलं दायफुकू. करेक्ट शोभून दिसतोस हा माझा मुलगा. तुझा मुलगा बिलगा काय नाही, भूक लागली आहे त्याला. बस इकडे. हा हाय हुकू.
का चिडवताय तिला? तुम्ही काय म्हणताय ते दाय फुकू दाय सुकू कशासाठी ना? ओके, म्हणजे तू पण शामिल आहेस का या सगळ्यांमध्ये? हा, अच्छा, सगळ्यांचा मिळून प्लॅन आहे. ग्रेट. मंड्या त्याच्यानंतर हे पण हा खीर. शिल्पी बाहेर जाऊन घे ना.